आपण रोजच्या आयुष्यात स्मार्टफोन, कम्प्युटर, पेनड्राईव्ह या गोष्टी इतक्या सहज वापरतो की त्याचा विचारही करत नाही. आपले फोटो, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, मेसेजेस सगळं सगळं काही त्यात साठवलेलं असतं. पण कधी असा विचार मनात आलाय का की हे सगळं एका लहानशा चिपमध्ये नक्की कसं सामावतं? म्हणजे ती अक्षरं, ते फोटो, ते आकडे एका धातूच्या तुकड्यात कसे काय कैद होतात? जणू काही जादूच आहे. आज आपण बायनरी लॉजिक आणि मायक्रोचिप डेटा स्टोरेज आर्किटेक्चरबद्दल बोलणार आहोत. या मागचं जे रहस्य आहे ना, ते आज उलगडून पाहूया. असं समजा की ही चिप आपल्या आठवणी जपण्यासाठी विसरण्याविरुद्ध एक लढाई लढत असते. आज आपण पाहूया की ही लढाई जिंकण्यासाठी ती कोणकोणत्या युक्त्या वापरते. आणि ही लढाई समजून घेणं खूप रंजक आहे, कारण याच्या मुळाशी कोणतीही जादू नाही तर भौतिकशास्त्र आहे. संपूर्ण डिजिटल जग फक्त दोनच अवस्थांवर चालतं, वीज आहे किंवा वीज नाही. याच दोन अवस्थांना आपण 0 आणि 1 म्हणतो. म्हणजे सगळा खेळ विजेचा आहे. आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की 0 म्हणजे कमी व्होल्टेज किंवा कोणताही चार्ज नाही, बरोबर. आणि 1 म्हणजे जास्त व्होल्टेज किंवा चार्ज आहे. पण एवढ्या लहान चिपमध्ये हा चार्ज किंवा त्याचा अभाव से साठवून ठेवण्यासाठी सगळ्यात लहान घटक कोणता असतो? म्हणजे असा कोणता मूलभूत कण आहे जो 0 किंवा 1ला पकडून ठेवू शकतो? हाच कळीचा मुद्दा आहे. या संपूर्ण कथेचा नायक आहे एक छोटासा घटक, ज्याला मॉस्फेट ट्रान्झिस्टर म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक अत्यंत सूक्ष्म, विजेने नियंत्रित होणारा स्विच आहे. जेव्हा आपण त्याला वीज देतो तेव्हा तो ऑन होतो, ज्याला आपण 1 म्हणतो, आणि जेव्हा वीज बंद करतो तेव्हा तो ऑफ होतो, म्हणजे 0. प्रत्येक माहितीचा कण, प्रत्येक बीट अशाच एका स्विचमध्ये साठवला जातो. एक स्विच म्हणजे एक बिट. ठीक आहे, पण याचा व्यवहारात काय अर्थ होतो? म्हणजे समजा मला इंग्रजी अक्षर ए साठवायचं असेल तर त्यासाठी किती स्विच लागतील? छान प्रश्न आहे. एक अक्षर साठवण्यासाठी म्हणजे साधारणपणे 8 बिट्स लागतात, ज्याला आपण एक बाईट म्हणतो. उदाहरणार्थ, इंग्रजी ए हे अक्षर कॉम्प्युटरसाठी 0000001 असे 8 स्विचचं एक विशिष्ट मिश्रण आहे. म्हणजे ए हे एक अक्षर साठवण्यासाठी 8 ट्रान्झिस्टर लागतील, ज्यात पहिला बंद, दुसरा चालू, मधले 5 बंद आणि शेवटचा चालू अशा अवस्थेत असतील. फक्त एका अक्षरासाठी 8 स्विच? हो, आणि इथेच आपल्याला या तंत्रज्ञानाची भव्यता कळते. ए हे अक्षर फक्त 1 बाईट जागा घेतं. पण आज आपण आपल्या फोनमधून जो एक चांगल्या क्वालिटीचा फोटो काढतो तो साधारण 3 मेगाबाईट्सचा असतो, म्हणजे जवळपास 30 लाख बाईट्स. बापरे. याचा अर्थ तो एक फोटो साठवण्यासाठी कॉम्प्युटरला 2,40,00,000 असे छोटे स्विच अगदी अचूकपणे ऑन किंवा ऑफ ठेवावे लागतात. फक्त एका फोटोसाठी? हो, फक्त एका फोटोसाठी. ह्या पातळीवर हे सगळं घडत असतं. अविश्वसनीय. 2,40,00,000 स्विच? मग माझ्या कॉम्प्युटरमध्ये किंवा फोनमध्ये जी वेगवेगळी मेमरी दाखवतात, जसं की कॅश, रॅम, स्टोरेज, या सगळ्या एकाच प्रकारच्या स्विचने बनलेल्या असतात का, की यातही काही वेगळे प्रकार आहेत? नाही, आणि हाच या रचनेमधला सर्वात महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या प्रकारची मेमरी वापरली जाते, कारण प्रत्येक मेमरीची स्वतःची एक अशी खासियत आणि एक कमजोरी असते. हे सगळं वेग, किंमत आणि ऊर्जा वापर या 3 गोष्टींच्या तडजोडीवर अवलंबून असतं. मुख्यत्वे 3 प्रकार आहेत: SRAM, DRAM आणि फ्लॅश मेमरी. ठीक आहे, तर सुरुवात करूया SRAM पासून. मी अनेकदा कॅशे मेमरी हा शब्द ऐकला आहे, जी खूप कमी क्षमतेची पण प्रचंड वेगवान असते. ती हीच का? अगदी बरोबर. SRAM म्हणजेच स्टॅटिक रॅम. ही आपल्या प्रोसेसरची सगळ्यात जवळची आणि वेगवान मैत्रीण आहे. याला तुम्ही प्रोसेसरचा एक छोटासा डेस्क समजू शकता, ज्यावर तो सध्या काम करत असलेली कागदपत्र ठेवतो, जेणेकरून त्याला ती लगेच सापडतील. डेटा साठवण्यासाठी ही फ्लिप फ्लॉप नावाचं एक किचकट सर्किट वापरते. फ्लिप फ्लॉप हे नावच विचित्र आहे. आणि तुम्ही म्हणालात की हे सर्किट किचकट आहे, असं का? कारण एक बिट साठवण्यासाठी SRAMला तब्बल 6 ट्रान्झिस्टर लागतात. 6? हो, 6. हे 6 ट्रान्झिस्टर एकमेकांना अशा प्रकारे जोडलेले असतात की ते सतत एकमेकांना आठवण करून देतात की त्यांना 0 साठवायचा आहे की 1. यामुळे डेटा खूप स्थिर राहतो आणि तो प्रचंड वेगाने वाचता किंवा बदलता येतो.
पण याची एक मोठी किंमत चुकवावी लागते. कोणती किंमत? 6 ट्रान्झिस्टर म्हणजे जास्त जागा, जास्त गुंतागुंतीची रचना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त विजेचा वापर. ती सतत मी वान आहे असं स्वतःला सांगत राहते, ज्यामुळे ती खूप ऊर्जा खाते. अच्छा. म्हणूनच SRAM खूप महाग असते आणि तिचा वापर फक्त कमी क्षमतेच्या कॅश मेमरीसाठीच केला जातो. संपूर्ण कॉम्प्युटरची मेमरी SRAMने बनवणं शक्य नाही. ते खूप महाग आणि अव्यवहार्य ठरेल. समजलं. म्हणजे SRAM एका महागड्या स्पोर्ट्स कारसारखी आहे. खूप वेगवान, पण रोजच्या वापरासाठी परवडणारी नाही. मग कम्प्युटरची जी मुख्य मेमरी असते, म्हणजे आपण जी 8 GB रॅम किंवा 16 GB रॅम म्हणतो, त्यासाठी नक्कीच काहीतरी स्वस्त आणि जास्त कार्यक्षम उपाय असेल, बरोबर? अगदी बरोबर. तिथेच DRAM म्हणजे डायनॅमिक रॅम कामाला येते. DRAMची रचना SRAMच्या तुलनेत खूपच सोपी आहे. यात एक बिट साठवण्यासाठी फक्त एक ट्रान्झिस्टर आणि एक कपॅसिटर लागतो. कपॅसिटर? हो, कपॅसिटर म्हणजे चार्ज साठवणारी एक छोटीशी बॅटरी किंवा पाण्याची टाकी समजा. फक्त एक ट्रान्झिस्टर आणि एक कपॅसिटर म्हणजे SRAMच्या तुलनेत खूपच सोपं. मग याची कार्यपद्धती कशी आहे? सोपी आहे. कपॅसिटरमध्ये चार्ज भरलेला असेल तर त्याचा अर्थ 1 आणि जर कपॅसिटर रिकामा असेल तर 0. रचना सोपी असल्यामुळे कमी जागेत खूप जास्त बिट्स बसवता येतात. म्हणूनच DRAM स्वस्त असते आणि आपण 8 GB किंवा 16 GB सारखी मोठी रॅम बनवू शकतो. पण या साधेपणामध्ये एक मोठी अडचण लपलेली आहे. अडचण कोणती? हा जो कपॅसिटर आहे तो एका गळक्या बादलीसारखा असतो. गळक्या बादलीसारखा म्हणजे? तुम्ही त्यात कितीही चार्ज भरला तरी तो हळूहळू गळत राहतो. काही मिलिसेकंदांमध्येच तो पूर्ण रिकामा होऊ शकतो. काय सांगताय? गळकी बादली म्हणजे माझा कम्प्युटर सतत गोष्टी विसरत असतो, मग डेटा टिकतो कसा? इथेच रिफ्रेश सायकल नावाची प्रक्रिया येते. कॉम्प्युटरचा मेमरी कंट्रोलर एका शिपायासारखं काम करतो. तो सेकंदात हजारो वेळा प्रत्येक कपॅसिटरकडे जाऊन तपासतो आणि ज्या बादल्या गळत आहेत त्यांना परत पूर्ण भरतो. हे काम इतक्या वेगाने आणि सतत बॅकग्राऊंडला चालू असतं की आपल्याला ते कळतही नाही. अच्छा. पण यामुळेच जेव्हा कॉम्प्युटरची वीज जाते तेव्हा हा शिपाई काम करणं थांबवतो आणि बघता बघता सगळ्या बादल्या रिकाम्या होतात. म्हणूनच रॅममधला सगळा डेटा वीज गेल्यावर नाहीसा होतो. यालाच व्हॉलेटाईल मेमरी म्हणतात. हे खूपच रंजक आहे. म्हणजे SRAM आणि DRAM ह्या दोन्ही मेमरी विसरभोळ्या आहेत. वीज गेली की सगळं काही संपलं. पण मग माझं पेनड्राईव्ह, मोबाईलमधलं स्टोरेज किंवा कम्प्युटरमधली SSD हे तर वीज नसतानाही वर्षानुवर्ष डेटा जपून ठेवतात. हे कसं करतात? त्यांच्याकडे कोणती वेगळी जादू आहे? त्यांच्याकडे जादू नाही, पण एक खूप हुशार तंत्रज्ञान आहे ज्याला फ्लॅश मेमरी म्हणतात. ही नॉन व्हॉलेटाईल आहे, म्हणजे तिला डेटा लक्षात ठेवण्यासाठी सतत विजेची गरज नसते. यासाठी ती फ्लोटिंग गेट ट्रान्झिस्टर नावाचा एक विशेष प्रकारचा ट्रान्झिस्टर वापरते. फ्लोटिंग गेट ट्रान्झिस्टर हे DRAMच्या कपॅसिटरपेक्षा वेगळं कसं काम करतं? याची रचना खूप वेगळी आहे. कल्पना करा की या ट्रान्झिस्टरमध्ये एक अशी छोटी चारी बाजूनी बंद असलेली खोली आहे. बंद खोली? हो, एक इन्सुलेटेड रूम. या खोलीला फ्लोटिंग गेट म्हणतात. जेव्हा आपल्याला 1 साठवायचा असतो तेव्हा आपण जास्त व्होल्टेज वापरून काही इलेक्ट्रॉनला जबरदस्तीने या खोलीत ढकलतो आणि दरवाजा बंद करून टाकतो. हे इलेक्ट्रॉन तिथे अक्षरशः अडकून बसतात. वीज गेली तरी ते बाहेर येऊ शकत नाहीत. अरे वा! आणि जर खोलीत इलेक्ट्रॉन अडकलेले असतील तर त्याचा अर्थ 1 आणि खोली रिकामी असेल तर 0. म्हणजे डेटा अक्षरशः भौतिक स्वरूपात कैद केला जातो. म्हणूनच त्याला फ्लॅश असं नाव दिलंय का? बरोबर. आणि या रचनेमुळेच त्याचे फायदे आणि तोटे ठरतात. डेटा कायमस्वरूपी साठवता येतो, हा सर्वात मोठा फायदा. पण इलेक्ट्रॉनला त्या खोलीत ढकलणं आणि बाहेर काढणं या प्रक्रियेला DRAMपेक्षा जास्त वेळ आणि ऊर्जा लागते. अच्छा. म्हणूनच SSD किंवा पेनड्राईव्हमध्ये डेटा कॉपी करायला रॅमपेक्षा जास्त वेळ लागतो. आणि बरं का, प्रत्येक वेळी लिहिताना आपण त्या दरवाजाची थोडी झीज करत असतो. म्हणूनच प्रत्येक फ्लॅश मेमरीची एक लिहिण्याची मर्यादा असते. ठीक आहे. आता मला या तिघांमधला फरक स्पष्ट झाला. SRAM म्हणजे वेगवान पण महागडा डेस्क. बरोबर. DRAM म्हणजे मोठं पण गळक्या बादल्यांनी भरलेलं वर्क टेबल. हो. आणि फ्लॅश मेमरी म्हणजे कायमस्वरूपी पण थोडं हळू काम करणारं कपाट. पण आता पुढचा प्रश्न. माझ्या कम्प्युटरमध्ये अब्जावधी असे स्विच, बादल्या आणि खोल्या आहेत. मग जेव्हा मी एखादा फोटो उघडते तेव्हा कम्प्युटरला त्या अब्जावधी घटकांमधून नेमके त्या फोटोचे 2,40,00,000 घटक कसे सापडतात? गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखं आहे. उत्तम प्रश्न.
इथेच ॲड्रेसिंग ही संकल्पना कामाला येते. या अब्जावधी मेमरी सेल्सना एका मोठ्या शहरासारखं समजा. जसं शहरात प्रत्येक घराला एक विशिष्ट पत्ता असतो, एक ॲड्रेस असतो, तसंच प्रत्येक बिटला, प्रत्येक मेमरी सेलला एक युनिक बायनरी ॲड्रेस दिलेला असतो. ही सगळी रचना एका ग्रिडमध्ये म्हणजे पंक्ती आणि स्तंभांमध्ये केलेली असते. म्हणजे जसं एक्सेल शीटमध्ये प्रत्येक सेलचा एक ॲड्रेस असतो, B4, C10, तसा. प्रोसेसरला म्हणजे सीपीयूला कोणता डेटा हवा असतो तेव्हा तो मेमरी कंट्रोलरला त्या डेटाचा पत्ता सांगतो. उदाहरणार्थ, पंक्ती क्रमांक 5, स्तंभ क्रमांक 12 वरचा डेटा वाच. मग कंट्रोलर त्या पत्त्यावर एक सिग्नल पाठवतो आणि तपासतो की तिथे चार्ज आहे की नाही. हो किंवा नाही या उत्तरातून 1 किंवा 0 मिळतो. आणि लिहिताना आणि जर डेटा लिहायचा असेल म्हणजे राईट करायचा असेल तर तो त्या पत्त्यावर जाऊन तिथल्या सेलला चार्ज करतो किंवा डिस्चार्ज करतो. ही प्रक्रिया सेकंदात लाखो करोडो वेळा होत असते. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ असा की आपल्या डिजिटल आयुष्याचा पाया फक्त एका साध्या गोष्टीवर उभा आहे, चार्जला नियंत्रित करणे. चार्ज आहे म्हणजे 1, चार्ज नाही म्हणजे 0. SRMच्या वेगापासून ते पेनड्राईव्हच्या कायमस्वरूपी स्टोरेजपर्यंत सगळीकडे चार्जला पकडण्याचे, साठवण्याचे आणि तपासण्याचे वेगवेगळे मार्ग वापरले जातात. अगदी बरोबर. आणि प्रत्येक मेमरी प्रकार हा वेग, घनता म्हणजे जागेचा वापर, ऊर्जा आणि किंमत यातील एक तडजोड आहेत. कोणतीही एक मेमरी सर्वोत्कृष्ट नाही. प्रत्येक कामासाठी योग्य मेमरी निवडावी लागते. यातूनच एक विचार करण्यासारखा प्रश्न पुढे येतो. कोणता? सध्या आपण डेटा साठवण्यासाठी इलेक्ट्रॉनच्या चार्जचा वापर करतो, जे भौतिक कण आहेत. भविष्यातील तंत्रज्ञान जसजसं प्रगत होईल तसतसे डेटा साठवण्यासाठी इलेक्ट्रॉनऐवजी आणखी कोणत्या गोष्टींचा वापर केला जाऊ शकेल? जसं की विचार करा. आपण प्रकाशाच्या कणांना म्हणजे फोटॉन्सना एका सूक्ष्म सर्किटमध्ये अडवून डेटा साठवू शकू का? किंवा एखाद्या अणूची फिरण्याची दिशा म्हणजे स्पिन बदलून 0 आणि 1 निश्चित करता येईल का? काही संशोधक तर DNAच्या रेणूंमध्ये डेटा साठवण्याचा प्रयत्न करत आहेत, जिथे प्रचंड घनतेने माहिती साठवता येऊ शकते. आज आपण ज्या इलेक्ट्रॉनच्या खेळाबद्दल बोललो तो भविष्यात पूर्णपणे बदलू शकतो. हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.